कन्सिस्टन्सी, हार्डवर्क, ऑनेस्टी, दिस इज द मूल मंत्राज ऑफ लाईफ. जर तुम्ही हे तिन्ही गोष्टी अंगीकृत केलात, नक्कीच तुमचं यश पदरात पडणार आहे. नमस्कार, माझं नाव ॲडव्होकेट मंजरीन सलीम जेलर. मी 2017ला लॉ पासआउट झालेले होते आणि गेल्या मागील 7 वर्षापासून मी ॲडव्होकेट एम ए इनामदार सर यांच्याकडे क्रिमिनल साईडला प्रॅक्टिस करत होते. आणि मागील 2023-24 या वर्षी MPSCद्वारे ज्युडिशियल सर्व्हिसेस एक्झामिनेशन याची परीक्षा घेण्यात आलेली होती आणि त्यामध्ये मी 39व्या रँकने घवघवीत असे यश प्राप्त केलेले आहे आणि त्यामध्ये उत्तीर्ण झाल्यानंतर माझी न्यायाधीशपदी अशी निवड झालेली आहे. ज्युडिशरी हे माझं लहानपणाचं स्वप्न होतं आणि त्यासाठी मला आता कसे परिश्रम करावे लागले आणि त्यामधून बऱ्याचशा गोष्टी मला फेस कराव्या लागल्या. 2023-24ची ही जी होती हा माझा 4th अटेम्प्ट होता. त्यामध्ये हा 4th अटेम्प्ट होता आणि त्यानंतरनं जेव्हा आपण प्रिपरेशन करत असतो असे बरेचसे प्रॉब्लेम्स किंवा अडचणी येत असतात ज्यामुळे माणसाचं मानसिक खच्चीकरण वगैरे होत असतं. पण त्याच गोष्टीला साईड ठेवून आपण प्रयत्न करत राहणे आणि आपल्या ध्येय गाठणे हेच माझा एक उद्देश होतं. मी 2017पासून ॲडव्होकेट एम ए इनामदार सर यांच्याकडे क्रिमिनल साईडची प्रॅक्टिस बघत होते. त्यानंतर मी 2 वर्ष विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता म्हणून कोर्टातले कामकाज पाहिले. त्याचाही मला खूप असा फायदा झाला. ही पोस्ट अचीव करणं हे इतकं माझ्यासाठी सोपं होतं. यामध्ये मला भरपूर असं काउंटलेस एफर्ट्स घ्यावे लागले. माझ्या आईवडिलाच्या आशीर्वादामुळे, मावशीच्या आशीर्वादामुळे, माझे सहकारी कर्मचारी वगैरे या सगळ्यांचे आशीर्वाद आणि शुभेच्छामुळं हे करणं मला शक्य झालं. तसेच माझ्या सिनियरचं वेळोवेळी मला खूप असं मार्गदर्शन मिळालं. जे काही आता ज्युडिशियल सर्व्हिसेसमध्ये जे न्यूकमर्स आहेत, विद्यार्थी वगैरे जे काही प्रिपरेशन करत आहेत त्यांच्यासाठी माझं एकच मेसेज आहे, कन्सिस्टन्सी, हार्डवर्क अँड ऑनेस्टी. कन्सिस्टन्सी, हार्डवर्क, ऑनेस्टी, दिस इज द मूल मंत्राज ऑफ लाईफ. जर तुम्ही हे तिन्ही गोष्टी अंगीकृत केलात, नक्कीच तुमचं यश पदरात पडणार आहे. त्यामुळं मी सगळ्यांचे जे काही मला ज्यांनी शुभेच्छा दिले त्याच्यासाठी मी सगळ्यांचे खूप खूप आभार मानते आणि मी नक्कीच माझं काम योग्यरित्या भविष्यात पार पडेल ही अशी हमी देते.